कर्क राशी 22 ते 28 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 22 ते 28 जूनचा हा संपूर्ण आठवडा कसा असणार आहे. हा आठवडा तुमच्या जीवनात कोणते नवीन अनुभव घेऊन येईल, कोणत्या संधी तुमच्या दारात येतील, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल आणि कोणत्या क्षेत्रात परमेश्वराची कृपा तुमच्यावर राहील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कर्क राशी ही जलतत्वाची राशी मानली जाते. या राशीचे लोक स्वभावाने अत्यंत संवेदनशील, प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि मनाने कोमल असतात. प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करणारे आणि नात्यांना जपण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारे लोक या राशीत जन्माला येतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षा दडपून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळी त्यांचा योग्य मोबदला मिळतोच असे नाही. गेल्या काही दिवसात अनेक कर्क राशीच्या व्यक्तींनी मानसिक ताण आणि भावनिक चढउतार किंवा काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत संभ्रम अनुभवला असेल. काही कामे मनाप्रमाणे पूर्ण झाली नसतील, काही लोकांनी अपेक्षाभंग केला असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखावले असेल. परंतु प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक कठीण टप्प्यानंतर नव्या आशेची सुरुवात होत असते. 22 ते 28 जून हा आठवडा अशाच नव्या सुरुवातीचा संदेश घेऊन येत आहे. या काळात तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. अनेक दिवस मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळेल. काही गोष्टी ज्या आतापर्यंत अस्पष्ट वाटत होत्या त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. त्यामुळे पुढील वाटचाल अधिक ठामपणे करता येईल. या आठवड्यात संयमाला विशेष महत्त्व आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात, तर शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरेल. त्यामुळे कोणतीही मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या बाबतीत हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. घरातील वातावरणात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या चर्चा पुन्हा सुरू होतील आणि त्याहून समाधानकारक मार्ग निघू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरेल. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण या क्षेत्रातही काही नवीन घडामोडी घडू शकतात. प्रत्येक संधीचा योग्य वेळी विचार करणे महत्त्वाचे ठरेल. कोणतीही छोटी संधी कमी लेखू नका, कारण त्यातूनच पुढे मोठे यश मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, मात्र त्यासाठी सातत्य राखणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्याही हा काळ विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे. अनावश्यक खर्च टाळून भविष्यासाठी नियोजन केल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित होऊ शकतो. काहींना नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची प्रेरणा मिळेल. भावनिक जीवनातही काही महत्त्वाचे अनुभव येऊ शकतात. जुन्या आठवणी, जुन्या व्यक्ती किंवा काही अपूर्ण राहिलेले संवाद पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. मात्र भूतकाळात अडकून न राहता वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा आठवडा अंतर्मनाला अधिक मजबूत करणार आहे. देवावर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यामुळे मनाला नवीन ऊर्जा मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते किंवा एखाद्या आध्यात्मिक अनुभवातून मानसिक समाधान मिळेल. या आठवड्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण तुमच्या परिस्थितीला समजू शकेलच असे नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वाटणाऱ्या मार्गाने पुढे चालत राहा. या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाची गोष्ट जाणवू शकते. ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत शेवटपर्यंत चालणारी नसते. काही लोक फक्त एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच तुमच्या आयुष्याचा भाग असतात. त्यामुळे कोणीतरी दूर गेले किंवा एखादे नाते बदलले तर त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. कधीकधी विश्व आपल्या जीवनातून अशा व्यक्तींना दूर करते ज्या आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. याचा आठवड्यात तुम्हाला एखाद्या जुन्या अनुभवाचा खरा अर्थ समजू शकतो. ज्या प्रसंगामुळे तुम्ही कधीकाळी दुःखी झाला होता, त्याच प्रसंगामुळे आज तुम्ही अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि अधिक परिपक्व झाल्याचे तुम्हाला जाणवेल. म्हणून भूतकाळातील प्रत्येक अनुभवाकडे पराभव म्हणून नाही, तर जीवनाने दिलेला धडा म्हणून पहा. कामाच्या ठिकाणी तुमची शांत वृत्ती एकमेकांना प्रभावित करू शकते. इतर जिथे घाईगडबडीत निर्णय घेतील तिथे तुम्ही संयमाने परिस्थिती हाताळाल. त्यामुळे वरिष्ठांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा विश्वास तुमच्यावर अधिक दृढ होऊ शकतो. या विश्वासाचे रूपांतर पुढे मोठ्या जबाबदारीत किंवा चांगल्या संधीत होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल, त्यामुळे कोणालाही कठोर शब्द बोलण्याऐवजी विचारपूर्वक संवाद साधा. तुमच्या एका सकारात्मक वाक्यामुळे एखाद्या व्यक्तीचे मनोबल वाढू शकते, तर एका चुकीच्या शब्दामुळे अनेक दिवसांचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. या निर्णयांमध्ये तुमचे मतही महत्त्वाचे मानले जाईल, त्यामुळे भावनेपेक्षा व्यवहाराचा विचार करून योग्य सल्ला द्या. या काळात स्वतःसाठीही थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. सतत इतरांच्या समस्या सोडवण्यात किंवा जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत असाल, तर आता ते बदलण्याची वेळ आली आहे. मन शांत ठेवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवा. एखादे आवडते पुस्तक वाचा किंवा काही क्षण ध्यानधारणा करा. यामुळे पुढील दिवसांसाठी नवीन ऊर्जा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादी अनपेक्षित बातमी किंवा एखादा संदेश तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. ही बातमी आर्थिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक स्वरूपाची असू शकते, त्यामुळे शेवटपर्यंत सकारात्मक राहा. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण जेव्हा मिळतात तेव्हा त्या अपेक्षेपेक्षा अधिक आनंद देऊन जातात. लक्षात ठेवा, या आठवड्यात परमेश्वर तुमच्यासमोर प्रत्येक दार स्वतः उघडणार नाही, पण योग्य दिशेचा संकेत मात्र नक्की देईल. तो संकेत ओळखणे, योग्य वेळी धाडसाने पाऊल उचलणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ही जबाबदारी तुमची असेल. जे कर्क राशीचे व्यक्ती या गोष्टींचे पालन करतील, त्यांच्यासाठी हा आठवडा केवळ 7 दिवसांचा प्रवास न राहता आयुष्यातील एका सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. कर्क राशी, या आठवड्यात घडणारी प्रत्येक घटना तुमच्या अपेक्षेप्रमाणेच घडेल असे नाही. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात, तर काही अशा घडतील ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. परंतु प्रत्येक प्रसंगामागे परमेश्वराने तुमच्यासाठी एक वेगळी योजना तयार केलेली असते. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी निराश होऊ नका. या आठवड्यात स्वतःची किंमत इतरांकडून सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमची मेहनत, तुमचे विचार आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न हेच एक दिवस तुमची खरी ओळख निर्माण करतील. वेळ लागेल, पण योग्य वेळी तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्की मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात काही दारे बंद होतात कारण त्यापेक्षा अधिक सुंदर दारे तुमच्यासमोर उघडण्याची वेळ जवळ आलेली असते. त्यामुळे जे हातातून निसटले त्याचा शोक करण्याऐवजी जे तुमच्याकडे येत आहे त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवा. विश्वासावर विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. हा आठवडा तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची शांत पण सकारात्मक सुरुवात ठरू शकतो.